हॉटेल स्टाईल पनीर बटर मसाला. चला तर मग बघूया कशी आहे रेसिपी. नमस्कार मंडळी, आपल्या सुमित्रा रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखा चविष्ट क्रीमी आणि रिच पनीर बटर मसाला. अनेक जणांना वाटतं की हा पदार्थ घरी तसा बनत नाही, पण आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप परफेक्ट चव कशी आणायची ते सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया. सुमारे 200 ते 250 ग्राम ताजं पनीर घेतलं आहे आणि त्याचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घेतले आहेत. पनीर मऊ राहण्यासाठी एक छोटी टीप, पनीर कोमट पाण्यात 10 मिनिटं भिजत ठेवा, त्यामुळे ते खूप सॉफ्ट होतं. आता ग्रेव्हीसाठी 2 मोठे कांदे आणि 2 पिकलेले टोमॅटो चिरून घेतले आहेत. 10 ते 12 काजू घेतले आहेत. काजूमुळे ग्रेव्हीला छान क्रीमी टेक्स्चर येतं. तसेच 1 चमचा आला लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ चवीनुसार आणि शेवटी थोडी क्रीम किंवा दूध वापरणार आहोत. आता गॅसवर कढई ठेवा आणि त्यात 1 मोठा चमचा बटर घाला. बटर वितळला की त्यात चिरलेला कांदा घाला. कांदा मध्यम आचेवर परता, पूर्ण ब्राऊन करून नका. हलका सोनेरी रंग आला की पुरेसा आहे. आता त्यात टोमॅटो आणि काजू घाला. हे सगळं 5 ते 7 मिनिटं शिजू द्या. टोमॅटो मऊ झाले की गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट करून घ्या. पेस्ट अगदी गुळगुळीत झाली पाहिजे. हीच आपल्या पनीर बटर मसाल्याची बेस ग्रेव्ही आहे. आता पुन्हा कढई गॅसवर ठेवा. त्यात 1 चमचा बटर आणि थोडंसं तेल घाला. तेल घातल्याने बटर पटकन जळत नाही. बटर गरम झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट घाला आणि कच्चा वास जाईपर्यंत परता. आता तयार केलेली पेस्ट, टोमॅटो, कांदा, काजू पेस्ट कढईत घाला. मिश्रण छान उकळी येईपर्यंत मध्यम आचेवर शिजू द्या. आता त्यात हळद, तिखट, धने जिरे पूड पावडर आणि मीठ घाला. सगळं नीट मिसळा आणि 5 ते 6 मिनिटं परता. तुम्हाला दिसेल की ग्रेव्हीमधून हळूहळू तेल सुटायला लागेल. हीच योग्य स्टेज आहे. जर ग्रेव्ही खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं कोमट पाणी घालू शकता, पण जास्त पातळ करू नका. पनीर बटर मसाला हलका घट्ट आणि क्रीमी चांगला लागतो. आता गॅस बंद करा आणि त्यात अर्धा कप दूध किंवा 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम घाला. यामुळे ग्रेव्हीला रिचनेस आणि हॉटेलसारखी चव येते. आता हलक्या हाताने मिक्स करा. आता कोमट पाण्यात भिजवलेले पनीरचे तुकडे घाला. पनीर घातल्यानंतर जास्त ढवळू नका, नाहीतर तुकडे तुटू शकतात. 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर शिजू द्या. शेवटी गरम मसाला घाला आणि हलकं मिक्स करा. गॅस बंद करण्यापूर्वी वरून थोडंसं बटर आणि थोडीशी क्रीम फिरवा. यामुळे दिसायलाही छान आणि चवीलाही अप्रतिम लागेल. परंतु वरून बारीक चिरलेले कोथिंबीर घाला. आता आपला हॉटेल स्टाईल पनीर बटर मसाला तयार आहे. गरमागरम नान, मटर, रोटी, पराठा किंवा साध्या चपातीसोबत सर्व्ह करा. हा पदार्थ पार्टीसाठी किंवा खास पाहुण्यांसाठी एकदम परफेक्ट आहे. जर तुम्हाला रेस्टॉरंटसारखा हलका गोडसर फ्लेवर हवा असेल तर चिमूटभर साखरही घालू शकता आणि रंग आणि आकर्षक हवा असेल तर थोडंसं काश्मीरी तिखट वापरा. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा
कशी झाली ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीसाठी आपल्या सुमित्रा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.